शेतकरी मंडळी नमस्कार, मी संदीप कारंडे आपलं सहर्ष स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज मी काकांच्या शेतात आलेलो आहोत। विंग तालुका कराड जिल्हा सातारा। हा 86-032 वराठीचा हा ऊस आहे आणि हा खोडवा ऊस आहे आणि तो पण 9 महिन्याचा। सर्वसाधारण उंची बघू शकता, वर ताराला थटलाय ऊस, तार आहे वर डांबाची। आणि इकडे या पुढे मी तुम्हाला त्याची पेरेची दाखवतो। काय ती पेरी बघा, इकडे पण 8-9 इंचाचे पेरे आहेत। हा खोडवा ऊस आहे आणि याला त्याच्यासाठी फक्त एक आळवणी एकच फवारणी झालेली आहे, आपण दिलेली आहे साहेबांना। कोणती आळवणी करायची कोणती नाही हे जे आपण शिकवलेलं आहे, केरन ऑर्गॅनिकचं सगळं मार्गदर्शन आहे। तर साहेबांच्या जमिनीमध्ये पण इतका बदल झाला जबरदस्त, आपण बघू शकतो। इथे बघा, ही त्यांची जमीन आहे बघा। जमीन चांगली तर येणारं पीक चांगलं, माती जर व्यवस्थित असेल तर हे पीक याला काय अबजत नाही। आणि गांडूळ खताप्रमाणे ही सगळी माती झालेली आहे, एकदम भुसभुशीत झालेली आहे। ह्याचा जर नॅचरली ह्याचा जर वास घेतला या मातीचा तर जबरदस्त असा नॅचरली वास येतोय ह्याचा। तर बघा मंडळी, आपण जे महागातले खतं वगैरे एवढे टाकतो तर 100% लागू जर व्हायचे असेल तर आपण काय करतो, तर त्याचा अभ्यास करून आपल्याला खतं माती दिली पाहिजे। तुम्हाला देखील आपली जमीन चांगली होऊन येणारं उत्पादन चांगलं काढायचं असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा। धन्यवाद।